महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला या बुलेटिनच्या माध्यमातून घ्यायचा आहे। सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरात काल राडा करणाऱ्या दिव्या मराठे यांनी आता उपोषण सुरू केलंय। कालपासून त्या उपोषणाला बसल्यात। त्यांच्यासोबत आता प्राप्ती चव्हाण आणि वर्षा साळुंखे या इच्छुकही सहभागी झाल्यात। त्यांची समजूत काढण्याचे आता भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। भाजपचे शहराध्यक्षांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले। आणि भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची वरिष्ठ नेत्यांकडून मागणी आहे, कारण स्थानिकचे नेते आम्हाला न्याय देणार नाही। आणि शेवटी आम्ही पक्षासाठीच काम करतोय, पक्ष आमचाच आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्यांना धरून चाललेलो आहोत। ओके पडताळणी असेल ना। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आपण नाराजी नाट्य पाहतोय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या महिलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र ते ठाम असल्याचं कळतंय। काय घडतंय नेमकं तिथे? सुनावलं आणि त्यांच्या समोर रडल्या देखील। त्यामुळे महिला आघाडी जी आहे भाजपा, त्यांचं असं म्हणणं आहे की 58 पदाधिकारी या ठिकाणी महिला आघाडीमध्ये आहेत, मात्र त्यापैकी केवळ 7 महिलांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे महिलांचे नाराजींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आता आपण पाहिलं की अनेक महिला आहेत त्या नाराज आहेत। 3 महिला या ठिकाणी उपोषणासाठी बसलेल्या आहेत आणि त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये आपल्याला नाराज असलेल्या महिलांचा राडा पाहायला मिळतो आहे। मात्र कृष्णा, असं कळतंय की या महिलांवर कारवाई देखील होऊ शकते, तसा इशारा देण्यात आलाय। अगदी इशारा देण्यात आलेला आहे। म्हणजे महिला शहराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला दहिफळे असतील, त्याबरोबर शहराध्यक्ष किशोर शितोळे असतील, या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे की त्यांना शोकॉज नोटीस या ठिकाणी देण्यात येईल। पक्ष आहे, पक्षाच्या नियम असतात, त्या नियमाच्या अशा प्रकारचं त्या वागणं योग्य नाही आणि त्यामुळे सुरुवातीला शिस्तभंगाची नोटीस दिली जाईल आणि त्यानंतर शिस्तभंगाची थेट कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचं देखील किशोर शितोळे यांनी सांगितलेलं आहे। शहराध्यक्षांनी या उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय। त्यांची काय बाजू आहे, काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, काय यांना डावलण्यात आलंय? त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाचा कारवाई म्हणजे पक्ष आहे, तिकीट एक आहे, नाराजांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा कमी लोकांना तिकीट मिळालंय, त्यांची समजूत घालू, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता आपण पाहतोय की समोर पुन्हा एकदा महिलांनी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना यांच्याशी त्यांचा संवाद सुरू आहे आणि त्यांच्याशी त्या नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकारावर आपलं लक्ष असणारच आहे। कृष्णा, तुम्ही सोबतच राहा। प्रत्येक जण काम करतो, याचा अर्थ प्रत्येक जण उमेदवारी देऊ शकतो का? तुम्ही कमिटीत असाल तर काय कराल? असं नाही ताई करताय। नाही, असं का नाही? हे बघा, तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही। मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं। आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी वर्तुले, तिला आपण तिकीट दिलेलं आहे, असं नसतं। सर, तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं। कुणाचंच काम कमी नसतं, टीमला निर्णय करताना एकाचं नाव एका रात्रीतून निर्णय बदलतात काय हे? मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचं होतं ना। आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? मला माझ्यापेक्षा कॅपेबल महिला दाखवा माझ्या जागेवर दिलेलं, मग मी भाग्यगर्गी। दिव्याताई, तुम्ही मान्य करत नसाल, तुम्ही 2010चं तिकीट बोलला पाहिजे, तुम्ही ज्येष्ठांशी बोलला पाहिजे, तुम्ही अशा मी आले होते बोलायला, माझी चुकी नाहीये, मी आले होते बोलायला, त्यांनी दरवाजा उघडला नाही, बोलायला आले होते मी। हे पक्षाची प्रतिमा डागाळणारी गोष्ट नाही नाही, असू दे ना, शिस्तबद्ध फक्त आम्हीच करायचं का? तुम्ही वरिष्ठांनी नाही शिस्त पाळायची का? तुम्ही पहिली शिस्त मोडली। तुम्ही आज दाखवा वार्डात माझ्या नावावर शिक्कामोर्तब होता, तुम्ही उलट मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं दिव्याताई। तुम्ही कसं काय? शेवटची संधी नसते ताई, कधी देणार तुम्ही? मागच्या वेळेस डावलला, आता डावलला, शेवटची संधी नसते। आपला पक्ष आहे, आपण सत्तेत येत आहे। एक मिनिट सर, मी तुम्हाला एकच विनंती करते, मला कोणतं पद आहे आता?
ताई ते कोणतंही ते आपल्या माणसाचा भरोसा ज्येष्ठांशी नाही, आज बोलता इथं येईल. उद्या आपण नाही. बसून करायला कधी पाहिजे. कधी पण आहे? आपण कधी असं आहे? मीडियात म्हणजे बोलतो. जाहीर होऊन जवळपास 6 महिने असं झाले. आपण आज पूर्ण राज्यभर आपण जगामध्ये आज तुमच्यामुळे मी माधुरीताई होत्या तेव्हापासून अध्यक्षपद मागते, शहराध्यक्ष माधुरीताई होत्या तेव्हा म्हणे तुम्ही सिनियर नाहीये, त्या सिनियर तुमच्यापेक्षा, ठीक आहे. तुम्ही नंतर 5 महिला दिल्या, तुम्ही अध्यक्षपद देत नाही, तुम्ही तिकीट देत नाही. आजपासून नाही, हे चुकीचं आहे तुमचं. आणि मागचं घेऊन यायचं. तो संजय जोशी 4 वेळा नगरसेवक होता. मी माझ्या कार्यकर्त्या भगिनी आहेत, मी त्यांचा पालक आहे. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही ती धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे. त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो. आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील. आमचे नेते माननीय अतुल साहेब कराड साहेबही त्यांना आत्ता भेटणार आहेत, केनेकर साहेब. त्या ऐकतील, पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे. पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पक्ष कुठलेही शिस्तभंग हा खपून घेणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.